आम्ही काल जो रूम मध्ये थांबलो होतो ना, त्या रूम मध्ये आल्यानंतरला एक दादा आलेला, तो आपल्या भावेचा ओळखीचाच आहे. त्या दादाने सांगितलं की आपल्याकडे पण रूम आहे अवेलेबल. तर आता मी तो रूम बघायला आलोय, तुम्हाला रूमचा व्ह्यू दाखव. तर गाईज आता आपण आलोय रायगडला. रायगडच्या पायथ्याशी हॉटेल आहे, त्या हॉटेलचे रूम बघाय. जय भवानी हॉटेल आहे, भवानी हॉटेल. हे बघा व्ह्यू बघा. फॉग 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 आणि पूर्ण जंगल. तर तुम्हाला पण ह्या हॉटेलमध्ये जर तुम्हाला हा हॉटेल बुक करायचं असेल तर ह्या दादाशी संपर्क तुम्हाला साधावा लागेल. आमच्या हॉटेलला नक्की भेट द्या, हॉटेल भवानीला. ओके. सीझन वाईज कसं असतं म्हणजे नक्की काय म्हणजे बुकिंग वगैरे करायचं असेल तर बुकिंग वगैरे ऑनलाईन करू शकता वगैरे. ऑनलाईन पण करू शकतो ना. ऑनलाईन म्हणजे काय साईट आहे काय? काढून दे लवकर. चल कशाला टाकला पण तू? हा नाही हॉटेल भवानी. तुझा गॉगल आहे शपथ. हाच आहे. अरे बाबा गॉगल बघितला माझा बघा. तर गाईज आता आपण आलो आहे राजमाता स्मारकच्या इथे. बघू शकता तुम्ही. तर बघा इथून सरळ जायचं. सरळ इथून सरळ येताना तुम्ही तू आला नाही मध्ये. ते इथून पुढे चालत जायचं. सगळे येत आहेत आणि आपण चाललोय. आणि हा रायगडचा आजचा आमचा दुसरा दिवस आहे. येतोय. काय आलं रे तुला? काय नाही झालं. पाकिस्तानला जायचं. हे बघा इथे चप्पल काढावी. आता आपण आतमध्ये एंट्री मारतोय. राजमाता. आपण राजमातेचं दर्शन घेऊन आपण निघालोय. बघूया आता पुढचा प्लॅन कुठे आहे. चला. आणि इकडे चालू आहे. भावेश बोलतोय माझ्या गावी चला. बघूया कुठे जाऊया. साईडने राऊंड मारतोय तर बघूया. इकडे हे आहे राजमातेचं स्मारक. पाय सटकतायत रे. घट लावा. बोट सटकतात माझी. पाय घसरत आहेत तुमचे. नाही घसरत आहे. अरे
सांदोशी. लांब सांदोशी 20 किलोमीटर आहे. आता कर ना त्याची त्याला समजणार नाही कधी. Guys, welcome to the Sam Vlogs. Please do subscribe, follow on Instagram, and please like and comment the video. क्लासिक वाईब. तर आम्ही 2 दिवसाच्या ट्रिपसाठी आलेलो. फ्रायडे नाईटला आम्ही काहीतरी बहुतेक सॅटर्डे मॉर्निंगला आम्ही निघालेलो 4च्या दरम्यान. आणि आम्हाला रायगड किल्ला हा ट्रेकिंग करायचा होता. तो आम्ही सॅटर्डेला कंप्लीट केला आहे. आणि आज संडे आहे. तर आम्ही 5 जण आलेलो. आणि भावेश सर्कल याचं गाव पण तिकडे जवळ आहे. आणि माझं पण गाव जवळच आहे. पण आता सध्या तरी आम्ही भावेश सर्कलच्या गावी जातो. त्याचं गाव सांदोशी आहे. आणि बहुतेक 10 ते 15 किलोमीटर बहुतेक दाखवतं तर आहे. पण माझ्या मते त्याच्यापेक्षा पण खूप लवकर आम्ही पोहोचतो तिकडे. खूप एन्जॉय सारा केला. आणि एवढं ग्रीनरी आहे ना, तुम्ही बघू शकता. खूप सारा एन्जॉय केला. खूप सारा म्हणजे ॲक्च्युली म्हणतात ना, मान्सूनमध्येच आपण जेवढं आपल्याला बघायला भेटेल सुंदरता कोकणाची, वाईब एक नंबर आहे. रायगड याच्यावर पण आम्ही जेव्हा गेलो तेव्हा थोडं स्टार्टिंगला आम्हाला जरा खूप मजा आली. थोडासा पाऊस पडला. खूप अजून मजा आली. त्याच्यानंतर हेवी पाऊस पडायला लागला. फॉग एवढा वाढलेला की काय दिसत नव्हतं. 2 स्टेपच्या पुढे नंतर आम्हाला काय दिसतच नव्हतं की अरे कोण आहे पुढे, सीड्या कुठे आहेत. सॅटर्डेचा पूर्ण दिवस आम्ही एन्जॉय केला. पुरा दिवस एन्जॉय केला. आता भावेश सर्कलच्या इथे गावी जाऊन बघू. पोचलो वाटतं. मला गाव दिसतं. टिटा आली टिटा. दुर्ग कोकण दिवा हे दाखव. कावळे मार्ग आणि सांदोशी मार्ग.
नदीवरती काळा नदी ही बघा, पाठीमागे बघू शकता तुम्ही, काळा नदी आहे ही. आणि हे बघा व्ह्यू बघा पाठीमागे. जी नदी आपण रायगडावरनं बघितलेली ना, ती एकदम छोटी दिसत होती, ती हीच नदी आहे, ती काळा नदी. ते हे बघा, ते गणपती विसर्जन केलेले ते इथे आहेत. ते आम्ही आता आलोय भावेच्या गावी, आणि ते भावेच्या गावचं मंदिर आहे कुलदैवत. त्या मंदिरात पाया पडून वगैरे आलो आता. आणि नजारा बघू शकता तुम्ही पाठीमागे, हे बघा नजारा. इकडे या डोंगरात कुठेतरी भावेचं गाव आहे, घर म्हणजे घर. गाव इथूनच सुरुवात होते बघा, इथून सुरुवात होते, पण इथे वरती कुठेतरी घर आहे त्याचं. आपण घरी नाही चाललोय, कारण आपल्याला पावसाच्या आधी आपल्याला परत मुंबई गाठायची आहे. बोल, भावेशला माहिती आहे की ना माहिती नाही, पण अशी एक स्टोरी आहे की एक लेकीसाठी ना बापाने तिकडे झाडं बांधलेली, खूप जरा लांब आहे जरा बहुतेक इथे, आंब्याची झाडं, आंब्याची बाग. तिने सांगितलेलं की मी माझ्या सासरी जायपर्यंत ना की माझ्यावरती ऊन नाही पडला पाहिजे, मी सावळीतूनच गेली पाहिजे, असं म्हणजे तिने ठरवलं. आंब्याची बाग सासरीपर्यंत पूर्ण आंब्याची बाग लावून टाकलेली, तिच्यावर ऊनच नाही पडला असं हे केलं. अच्छा, इथे पुढे वाटतं बहुतेक, पुढे ते आंब्याची बाग आहे तशी आता बहुतेक थोडं आहेत का, भरपूर वर्ष म्हणजे झाडं लय जुनी आहेत, म्हणजे पूर्ण सावळी. आणि झाडांची ते खोड बघशील ना, आपल्या नाही एवढे मोठे आहेत, झाड खोड. अरे एवढे मोठे खोडाचे झाड आहेत. अरे बापरे, एक माणूस मिठी मारू शकत नाही एवढे मोठे. 8-10 माणसं पण नाही मारू शकत एवढी मोठी. अरे बापरे, काढणार आहे, चल पुढे इथे काढू. गावचा माणूस पहिला गेला पाहिजे. रणक्षेत्र कावळे बावळे किंड. आपण चालतोय आलो आहे कावळे बावळे खिंड. आणि तुम्ही बघू शकता, ही बघा, ही पाषाणं आहेत जी आपल्याला इथे जी भेटलेली आहेत, ती पाषाणं. आणि ह्याचा इतिहास थोडा वेगळाच आहे, आपल्याला पण एवढं पण काय माहिती नाही, पण एवढं माहिती आहे की ते तेव्हा 10 मावळ्यांनी सैन्यांनी आपल्या जे लढून जे आपल्यावरती दुश्मन आले होते त्यांना सळो करून इकडनं पळवून लावलेलं आहे मारून. त्यामुळे आपला राजा वाचलेला 10 मावळ्यांनी फक्त. समाधी नाही रे, काय आहे सागर? वाचला. आणि या महान पराक्रमी व्यक्तींचं ज्याप्रमाणे आपण पावनखिंडीला लक्षात ठेवतो, त्याचप्रमाणे या खिंडीतील या विशेष महान वीरांना आपण येऊन पाहिलं पाहिजे. त्यांच्या वीरगळी आणि सतीशिळा या गावामध्ये, या प्राचीन ऐतिहासिक सांदोशी गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फक्त आपल्याला रायगड पाहत असताना हे पाहण्यासाठी सुद्धा वेळ मिळाला पाहिजे, यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे.